बाबांचा ऍक्सिडेंटही तळेगाव चाकण हायवेवरच झाला होता. त्या टेम्पोवाल्याचा ठाव ठिकाणा सापडला ना तर त्या हल्लेखोरापर्यंत नक्कीच पोहोचता येईल. जोवर तो मारेकरी पकडला जात नाही ना तोवर मी स्वस्थ नाही बसणार शिखा. हा विशाखा बोल. हो ठीक आहे. अगं पण तसं नव्हे, तू जर मला सकाळी कल्पना दिली असतीस ना तर बरं झालं असतं. ठीक आहे, हो मी बघते कसं करायचं ते. ठीक आहे. काय झालं ग, काही प्रॉब्लेम? काही नाही ग, पण तू निघ, तुला उशीर होतोय ना, प्रेस कॉन्फरन्स आहे ना तुझी. ते इतकं महत्वाचं नाहीये. तू नाराज काय सांग? तू ना समोरच्याला बोलतं केल्याशिवाय राहत नाहीस. एवढं काही नाही ग. आज देशमुखांच्या घरी डोहाळे जेवणाला जायचं होतं मला. शिल्पाची वाडी भरणार आहेत ना. विशाखाला सांगितलं होतं दुपारी तू लवकर ये, आपण दोघी जाऊया. सकाळी तर मला हो म्हणाली होती आणि आता फोन आलाय जमणार नाही, उशीर होईल म्हणून. आधीच सांगायला हवं होतं ना मला. आई अगं काम आलं असेल, कामात काय वेळ काही सांगता येते का? तू काळजी करू नकोस, मी येते तुझ्यासोबत. अगं पण तुला जायचंय ना. राहू दे, ठरलंय, मी येणार तुझ्यासोबत. त्यात काहीही बदल होणार नाही. सिड आणि मनालीला सांगते ते प्रेस कॉन्फरन्स अटेंड करते आणि मी तुला अटेंड करते. ओके? काय ग शिल्पा, रोहित दिसत नाहीये. एक दिवस तरी बायकोसाठी सुट्टी घ्यायची ना. हो काहीतरीच काय बहिणी, ते कसा येईल तो? परदेशात नसतो का? आणि नुसत्या डोहाळ जेवणासाठी कसा काय येणार तो? अगं बाई, परदेशी गेला का? मग म्हणावं बाळाच्या बाळशासाठी तरी ये. तुम्ही सगळ्या बसून घ्या ना. ठीक आहे, माझ्याकडून तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी छोटंसं गिफ्ट. अस्मिता ग, याची काय गरज होती? हे ग, खरं तर तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढलास ना, हेच खूप झालं माझ्यासाठी. खरंच किती वर्षांनंतर भेटलोय ना ग आपण. हो ना, मलाही खूप छान वाटतं इथे येऊ. ती गोड दिसतेस तू. थँक्यू. हा केतन ना ग, असं का उभा आहेस? ओळखलं नाहीस? नाही नाही ओळखलं ना. असं का विचारतेस? अरे सहज विचारलं. काय म्हणतोस, काय चाललंय सध्या? जस्ट MBA झालो, आता बघायचं पुढचं काय ते. गुड, ऑल द बेस्ट. थँक्स. पण त्याची सध्या गरज ताईला आहे. काय सुजाता ताई, शिल्पाच्या सासरचं कोणी दिसत नाही. नाही, ते कुणी इथे नाही आहेत ना. आलेच मी. शिल्पाचं ताट वाढून आणते. आशाताई, शिल्पाच्या लग्नाला 1च वर्ष झालं, लगेच नंबर पण लागला. आणि तुझ्या लेकाचं काय, 6 वर्ष झाली असतील ना सुबोधच्या लग्नाला. सुबोधकडे कधी पेढे? त्याला म्हणावं फार उशीर करू नकोस, लवकर पाळणा हलू दे. तू आईबरोबर डोहाळे जेवणाला जाणार होतीस ना? मुद्दामच नाही गेले. का? हा काय, तुला माहिती आहे ना, बारसं डोहाळ जेवण हे कार्यक्रम मी शक्यतो टाळते. बस टोमणे ऐकून घ्यावे लागतात, नाही तर इनडायरेक्टली अपमान तरी होतो. बाकीच्यांचं काही वाटत नाही रे, पण निदान आपल्या आईंनी तरी समजून घ्यायला हवं ना. आज सकाळी जाताना घाईत तो विषय काढला.
सकाळी सकाळी वाद नको म्हणून मी हो म्हणाले. नंतर फोन करून मला उशीर होणार आहे म्हणून सांगितलं. जावंसं वाटत नाही रे मला. विशाखा, माझंच चुकलं. ही तुमचा गैरसमज होतोय. मुळीच नाही. तूही सकाळीच मला स्पष्टच नकार दिला असतास ना तर मला आवडलं असतं ते. एवढाही मोकळेपणा नाहीये का आपल्या नात्यात? काय हे कसं झालं ग शिल्पाताईचं डोहाळे जेवण? मला पण यायचं होतं, पण बघ ना माझ्या एक्झाममुळे मला काहीच मज्जा करता येत नाहीये. हे पण तुम्ही धमाल केली असेल ना? सांगा ना, कशी दिसत होती शिल्पाताई? तिला छान फुलांनी सजवलं असेल ना? अगं पूर्वा, आले आले किती प्रश्न विचारशील? हातपाय तोंड धुवून घे आधी, कपडे बदल. रोज रोज तुला तेच तेच काय सांगायचं ग? अगं जाते ग. वहिनी, तुला जेव्हा बाळ होणार असेल ना तेव्हा मी माझ्या हाताने तुला सजवेन. आणि ना आपण बाहेरचा झोपाळा सुद्धा मस्त फुलांनी सजवूयात आणि वहिनीला तिथे बसून तिथे खूप सारे फोटो काढूयात. हो ना रे दादा? आणि वहिनी, तुझं डोहाळे जेवण आपण खूप थाटामाटात करूया. मी तर छान छान ड्रेस घेणार आहे. पाच पूर्वा. मुद्दाम करतेस का? मला दिवसतेस. पूर्वा, आज जा. लहान नाहीयेस तू आता. आई पण जा म्हणतेय ना. सुबोध, मी नेहमी या विषयावर बोलायचं टाळते, पण आता विषय निघालाच म्हणून विचारते. तुम्ही डॉक्टरांकडे गेलायत का याबाबत? आई, आम्ही प्लॅनिंग करतो. डॉक्टरांकडे जायची काय गरज आहे? वेळ आल्यावर बघू. वेळ आल्यावर म्हणजे? अरे, पहिल्या बाळंतपणानंतर करा ना प्लॅनिंग. ते आमचं आम्ही बघू ना. हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे. तुम्ही का मध्ये बोलताय? आई बरोबर आहे वहिनीचं. हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. शांत हो. ह्यापुढे आई तुला या विषयावरती काहीच विचारणार नाही. मला खात्री आहे. खूप बोलून गेले रे मी त्यांना. माझ्यामुळे ते दुखावल्या गेलं. पण तूच सांग, माझा मुद्दा बरोबर होता ना? मुद्दा बरोबर होता, पण पद्धत चुकीची होती. बिचारी पूर्वा, सगळा राग तिच्यावर निघाला. तिला तर यातलं काहीच माहित नाही. तिला काय, घरातल्या कुणालाही यातलं काहीच माहित नाही, कारण आपण त्यांना कधी कल्पनाच दिली नाही. मग त्यांना कसं माहिती असणार? सांग ना. बोलताना सुद्धा अवघडल्यासारखं होत आहे. आपल्याला बाळ होत नाही कारण माझ्यात प्रॉब्लेम आहे. माझ्यामुळे तुला हे सगळं भोगावं लागतंय. वेडी आहेस का तू? असा विचारही मनात आणू नकोस. माझ्यात दोष असता तर मला सोडून गेली असतीस. आणि डॉक्टर काय बोलले यावरही उपाय आहेत, पण ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत आपण चान्स घेतला तर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो, आणि मला ते नकोय. मला हवंय. त्या बाळासाठी मी एवढे रिस्क घेऊ शकते सुबो. नाही,
त्याची काहीच गरज नाहीये. माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्वाचं असं काहीच नाहीये. आपण दोघं एकमेकांच्या जोडीने आयुष्य काढूया. मला काहीच फरक पडत नाही. मला ना राहून राहून असं वाटतंय की शिल्पाला काहीतरी प्रॉब्लेम. का ग, असं का वाटतंय तुला? म्हणजे बघ ना, ती आत्ताच्या अवस्थेत जितकी आनंदी राहायला हवी तशी ती नव्हती. उलट ती अस्वस्थ वाटली मला. आणि तो तिचा भाऊ केतन, तोही काहीतरी विचित्र वाटत होता. नाही ग, तसं काही नाहीये. आई, काय रे, असे दोघे अवघडल्यासारखे का उभे आहात? काही बोलायचंय का? आई, मगाशी भावनेच्या भरात आम्ही जरा जास्तच बोललो. नाही रे बाळा, उलट मीच तुमची माफी मागायला हवी. विशाखाचं मन मी समजू शकले नाही. विशाखा, खरंच मला माफ कर ग. आई प्लीज असं नका ना बोलू. मला आधीच खूप अपराध्यासारखं वाटतंय. माझीच चूक झाली. प्लीज मला माफ करा ना. हे बघ, आपली मनं मोकळी झाली ना, यातच आलं सगळं. हे मात्र बरं आहे. आधी माफी मी मागायची आणि आधी तिला जवळ घेतलं. अस्मिता, शिल्पा, अशी अचानक? सगळं ठीक आहे ना? अगं बस ना. अस्मिता, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. चल आपण आत बसून बोलूया. माझ्या रोहितवर पूर्ण विश्वास आहे, पण शिल्पा, काय झालंय? पण तो नक्की कुठे आहे? माझ्याशी खरं बोलतोय की माझी नजरच मला धोका देते, मला नाही कळत आहे. तो जर रोहित असेल तर तो कोण होता अस्मिता? मला खूप भीती वाटते, खूप टेन्शन येते मला. शिल्पा, शांत हो, शांत हो. ठीक आहे, पाणी पी. मला सांग, तुला रोहित बद्दल काय वाटतंय? शिल्पा, आता तू माझ्याकडे आली असता, अजिबात काळजी नाही करायची. तू जे काही सांगशील ते फक्त आपल्या दोघींमध्येच राहील. तुला जे काही वाटतंय ते सांग. हे बघ, असं रडत नाही राहायचं. या अशा अवस्थेत तू आनंदी राहायला हवं ना. तूच रडलीस तर बाळ सुद्धा रडकं होईल. आतापर्यंत बाळासाठीच जे काही ऐकत आले त्याकडे दुर्लक्ष करत आले मी. आज नाही राहवलं ग. आमचं लव्ह मॅरेज झालं, पण दोघांच्याही घरातनं विरोध होता. रोहितच्या घरी तर तेव्हा सुद्धा हे लग्न मान्य नव्हतं आणि अजूनही नाहीये. त्यांनी रोहितसाठी एक वेगळीच मुलगी पसंत केली होती आणि तिच्याबरोबरच रोहितचं लग्न व्हावं असा त्यांचा आग्रह होता. म्हणून मग आम्ही घाईघाईतच देवळात जाऊन लग्न केलं. आणि तुझ्या घरी हे लग्न मान्य होतं? नाही, सुरुवातीला नव्हतं. घरात नाराजीच होती.
पण नंतर हळूहळू सगळं वातावरण निवळलं. त्यांनी स्वीकारलं. पण रोहितच्या आईबाबांनी आम्हाला घरातच घेतलं नाही. मग माझ्या बाबांनी माझ्यासाठी दहिसरला एक फ्लॅट विकत घेतलेला. लग्नानंतर आम्ही तिथेच राहायला लागलो. आमचा सुखाचा संसार सुरू झाला. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत सगळं सुरळीत होतं. पण त्या दिवशी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत सगळं सुरळीत होतं. पण त्या दिवशी हॅलो, हा बोला शैलेश भाऊजी. भाऊजीरावच्या बाजूला. आधी मला सांग, लग्नाच्या वाढदिवसाला रोहित इथे पुण्यात काय करतोय? काय? रोहित पुण्यात नाही हो, रोहित इथेच आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? हो, पण सांगायला कशाला पाहिजे? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तो एका मुलीवर कुठेतरी बाईक करून जाताना. भाऊजी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित इथेच आहे. असेली कदाचित, पण हुबेहूब रोहित सारखा कसा कोणी दिसू शकतो? चला बाय. विश यू हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. थँक्यू. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह. रोहित, आधी मला सांग, तू पुण्याला गेला होतास ना? मग 5 मिनिटात इथे कसं आलास? कोण पुण्याला गेलेलं? मी? हो. आणि मी परत काय बोलतेस तू? मी खोटं बोलते का? शैलेश भाऊजींचा फोन आला होता आता, त्यांनीच सांगितलं मला. अच्छा, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवला? हा, म्हणजे त्यांनी इतक्या ठामपणे सांगितलं की म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. शैल्याला नाही उद्योग. तो ना आज आपल्या दोघांमध्ये ना भांडण लावायचा विचार करतो. अॅनिव्हर्सरी आहे ना आपली. कळलं मला, त्याचा कट कळलाय. तर त्याचा कट त्याच्यावर उलटवून लावतो की नाही ते बघ. दे फोन, दे फोन, दे. काय पुण्याला होतो? हा, ऐका. हॅलो, बोल रोया. काय रे, एप्रिल अजून उगवायचं आहे आणि माझ्या बायकोला तू डायरेक्ट एप्रिल फुल बनवतो? काय 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 बोललास रे तिला? इतकी डिस्टर्ब झाली ती? अरे खरंच यार, मी तुझ्यासारखा मुलगा पाहिला, मला तूच वाटलास. वाटलं मीच आहे. वाटणं आणि असणं यात फरक असतो नाही का? काय रे, मॅरेज अॅनिव्हर्सरीला आम्हाला डिस्टर्ब करतो. नको ना करू असं काही. सॉरी यार, बोला ना, गलती हो गई. चल एन्जॉय कर. हा, एन्जॉय करतो. बाय. या, आमच्यावर कुठे विश्वास ठेवताय? मित्रांवर ठेवा तुम्ही. रोहित, तू ऑफिसला गेला होतास ना? मग लगेच कसा आलास तू परत? शिल्पा, माझ्याकडे एक सॉलिड सरप्राईज आहे. म्हणजे ना, आपल्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे असं समज. सरप्राईज? येस, माझ्याकडे पण आहे. खरंच? पण आधी नाही, आधी तू म्हटलं. मी आधी म्हटलं ओके, मी आधी. पण त्यासाठी तुला तुझे डोळे बंद करावे लागतात. अगं, थोडा तर विश्वास ठेव माझ्यावर. या, हे घ्या. हे जरा बाजूला ठेवा. हे रोहित, हे काय? काय ना मॅडम, तुमचा नवरा उंडारायला न जाता एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलाय. आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीने त्याला जॉब ऑफर केली आहे. आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीचं हे जॉब ऑफर लेटर आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप रेज मिळणार आहे. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. घर पाहिजे तर घर, गाडी पाहिजे ते मिळू शकतात आपल्याला. पण ना, पण म्हणजे काही फार सिरियस नाही आहे शिल्पा, काही सिरियस नाही. त्यांचा नाही छोटासा क्लॉज आहे. मला ट्रेनिंगसाठी 6 महिने परदेशात जावं लागेल. रोहित, तुला 6 महिन्यांसाठी परदेशात जावं लागणार आहे? मला वाटलेलं मी ऑफर घेतल्यानंतर तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. आपलं घर, गाडी. रोहित, हे सगळं तू आपल्या सुखी संसारासाठीच करतोयस ना?
आणि 6 महिने काही फार नाहीत रे. आणि तसंही आपल्या नव्या घरातच आपल्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं आपण स्वागत करूया. नवीन घरात नवीन पाहुणा काय? एक मिनिट मी काय बा खरे खरे सॉरी 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 थँक्यू थँक्यू